नमस्कार। भिवंडी तालुका के सरवली पाड़ा में श्री गणेशोत्सव के अवसर पर DY फाउंडेशन द्वारा घरेलू गणपति की सजावट प्रतियोगिता के पहले टाइप 5 विजेताओं के लिए एक भव्य सम्मान समारोह और गणेशोत्सव के अवसर पर सत्यनारायण की महापूजा का आयोजन गुरुवार को किया गया। 19 सितंबर 2024 को शाम 7 बजे कांग्रेस कमेटी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष व DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य के संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरघे और महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के महासचिव वीरेंद्र चोरघे ने 5 विजेताओं को शॉल, मेडल और नकद राशि देकर सम्मानित किया। साथ ही आमने लोनार क्षेत्र के ग्रामीणों ने भी तीर्थ प्रसाद का लाभ लिया। इस अवसर पर कल्याण विधायक विश्वनाथ जी भोई, भिवंडी मनपा के पूर्व वरिष्ठ नगर सेवक बालाराम चौधरी, अंबरनाथ के कांग्रेस अध्यक्ष कृष्णा पाटिल, जयवंत भोई आदि सहित कई वरिष्ठ नेता, परिवार, ग्रामीण वासी और DY फाउंडेशन के पदाधिकारी आपण आपल्या शुभस्ते या ठिकाणी गणेशोत्सव स्पर्धेच्या माध्यमातून मखर सजा स्पर्धा संपन्न झाली। प्रथम क्रमांक आमने लोणार परिसरातील सर्वोत्कृष्ट डेकोरेशन अर्थातच या वर्षीचा पहिला क्रमांक जातोय शिवसृष्टी साकारलेले सचिन गायकवाड लोणार। जोरदार काय संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे। मी सन्माननीय लोकप्रिय आमदार विश्वनाथजी भोईर साहेबांना विनंती करतोय आपण वारकरी समृद्धीची ही मानाची शाल सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम देऊन त्याचा सन्मान करूया। जोरदार टाळ्या शिवसृष्टी साकारणारे लोणार गावचे सचिन गायकवाड परिवाराचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। सन्माननीय दिलीप केणे यांचे सुपुत्र कुमार कल्पेश दिलीप केणे परिवाराचा सन्माननीय आमदार विश्वनाथ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वारकरी समृद्धीची ही मानाची शाल परिधान करून आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करत आहोत। तसेच DY फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीने सन्मान चिन्ह, प्रशस्ती पत्रक, रोख रक्कम देऊन या द्वितीय क्रमांक पटकावलेल्या कुमार कल्पेश दिलीप केणे आणि केणे परिवाराला सन्मानित केलं जात आहे। त्याच्या समवेत सन्माननीय नगरसेवक जयवंत भोईर साहेब, सन्माननीय नगरसेवक बालाराम चौधरी साहेब। आपल्या लोणार परिसरातील सर्वोत्कृष्ट टॉप फायनल तिसरा क्रमांक देवरुख गावचे श्री दत्तात्रय गणपत केणे। जोरदार टाळ्या दत्तात्रय गणपत केणे यांना विनंती असेल आपण पुढे यावं। त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। केणे परिवार सातत्याने आपल्या लोणार परिसरामध्ये या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात आणि देवरुख गावामधून बिलॉंग करून तिसरा क्रमांक पटकावलेला आहे। आदरणीय जयवंत भोईर साहेब आणि बालाराम चौधरी साहेब, सन्माननीय नगरसेवक। तिसऱ्या क्रमांकासाठी जोरदार टाळ्या। चौथा क्रमांक श्री केतन मदन खळे सोडाळे शेष नाकाचा अतिशय सुंदर देखावा सादर केला होता। मी केतन खळे यांना विनंती करतो की पुढे यामध्ये चौथ्या क्रमांकाचं आपल्या विभागातील बक्षीस आपण घ्यावं। सन्माननीय बालाराम चौधरी साहेबांना विनंती करतोय। सन्माननीय अंबरनाथ शहराचे अध्यक्ष काँग्रेस कमिटी ऍडव्होकेट कृष्णा रसाल पाटील साहेबांना विनंती असेल आपण देखील पुढे यावं।
चौथा क्रमांक केतन मदन दळे सोनाळे या विभागात बिलॉंग करतात, चौथा क्रमांक पटकावलेला आहे. आणि मंडळी या विभागातील 5वा आणि अंतिम क्रमांक श्री हेमंत पाटील पिसे. जोरदार टाळ्या हेमंत पाटील यांना देखील विनंती. 5व्या क्रमांकाचं बक्षीस घेण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. हेमंत पाटील पिसे. मी सन्माननीय अंबरनाथ शहराचे अध्यक्ष, शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी आणि ऍडव्होकेट सन्माननीय दादांचे व्याही कृष्णा बाळी साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते हेमंत पाटील पिसे या कलावंताला आपण सन्मानित करायचं आहे. हेमंत हा हुतगुरू डीवाय फाउंडेशनचा पदाधिकारी देखील आहे आणि अतिशय मेहनत. जोरदार टाळ्या. आज योगायोगाने आपल्याला सन्माननीय आमदार साहेब या कार्यक्रमासाठी लाभले. मी दादांना विनंती करतो की आमदार साहेबांचं शाल देऊन आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. आमदार साहेबांना विनंती करतो की स्वर्गीय परिवाराच्या वतीने या स्वागताचा आणि सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मंडळी, अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि अर्थातच आज लोकप्रिय आमदार कल्याण शहरामध्ये एक उत्तुंग व्यक्तिमत्व 5 विजेत्यांचा एक सामूहिक फोटो बाकी आहे. मायेची प्रेमाची शाल पांघरून आमदार साहेबांचं स्वागत केलं जात आहे. तसेच सन्माननीय नगरसेवक जयवंत भोईर साहेबांना विनंती असेल आपण देखील पुढे यावं. सन्माननीय नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका विराज चोरगे यांना विनंती असेल की आपण भोईर साहेबांना देखील सन्मानित करावं. यानंतर विराज चोरगे साहेबांना विनंती असेल आपण भिवंडीचे लोकप्रिय व्यक्तिमत्व, औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठं नाव आदरणीय ज्येष्ठ नगरसेवक बाळाराम मधुकर चौधरी साहेबांना या ठिकाणी मायेची प्रेमाची शाल पांघरून त्यांचा सन्मान करावा. सन्माननीय लीलाराम सिंधी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण सन्मानित करेल. आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. 5 विजेते आपण पुढे यायचे. आदरणीय एक सर्व विजेत्यांनी आपापल्या ट्रॉफ्या पकडून समोर निमित्ताने मकर संघ स्पर्धेचा टॉप 5 चा निकाल जाहीर करून मान्यवरांच्या शुभहस्ते आपण सन्मानित केलं. डीवाय फाउंडेशनच्या वतीने पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचा मनपूर्वक हार्दिक आभार. लाख धन्यवाद. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. दयानंद चोरगे आणि त्यांच्या मिसेस आमची मुलगी प्रियांका चोरगे आणि त्यांचा पूर्ण परिवार आणि प्रेमाने इथे आम्हाला सत्यनारायण पूजेसाठी बोलावलं होतं. आणि त्या निमित्ताने इथं आल्यावरच आम्हाला कळलं की गणेशोत्सव सजावट स्पर्धा सुद्धा त्यांनी पूर्ण ठाणे जिल्ह्यात आयोजित केली होती. सुदैवाने त्यांचा बक्षीस समारंभ करण्याचा योग सुद्धा आज आम्हाला भेटला. मला वाटतं सत्यनारायणाच्या पूजेला गेल्यावरती काही ना काही भेटतं किंवा जो पूजा ठेवतो त्याला काही ना काही भेटतं असं त्या ह्याच्यामध्ये सांगितलं जातं त्या कथेमध्ये. आता आम्ही फक्त पूजेला आलो होतो. आम्हाला काय माहिती एवढे पत्रकार असतील आणि एवढी मोठी बक्षीस आमच्या हस्ते देण्याचं योग येईल. परंतु तो आज इथं आलेला आहे. जावयाचे आणि मुलीचे आणि त्यांच्या मुलं म्हणजे आमचे नातू सर्व यांचे फार फार आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि जे विजेते झालेले आहेत या स्पर्धेमध्ये त्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये जोमाने भाग घ्या आणि ही स्पर्धा आपणच जिंकू असं चंग बांधून आपण सर्वजण या स्पर्धेत सहभागी व्हावे एवढी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.